नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते। दौंडमध्ये एक मनाला चटका लावणारी धक्कादायक घटना घडलेली आहे। प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेला डॉक्टरकडूनच मारहाण करण्यात आली आहे। दौंडच्या यवत या ठिकाणी ही घटना समोर आली आहे। या घटनेनंतर यवत पोलीस स्थानकात डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रसूती कळा येत असल्याने ही महिला यवतच्या जयवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती आणि त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी या महिलेच्या तोंडावर, डोक्यावर, हातावर तसंच मांडीवर देखील चक्क चापटी आणि बुक्क्याने अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। ही मारहाण इतकी भीषण होती की या मारहाणीमुळे पूजा दळवीच्या अंगावर चक्क काळ्या आणि निळ्या रंगाचे चट्टेही दिसतात। आणि त्यांनी हाणलं का नाही, मला असं लयला हाणलं, कुपूरही आणि असं पण हाणलं। त्यावेळेस मला आत नेलं, माझं सगळं बधीर झालं आणि मग बधीर झालं मला वाटलं बुलेटिन इंजेक्शन दिले, मला काय कळा घालायचं तिथे गेल्यावर कळलंच नाही, म्हणजे कसलंच कळलं नाही। मग कळा नाही घातल्या म्हणून ती हे झालं। कोणत्या डॉक्टरांनी हाणलं? काय चैतन्य भट्ट म्हणजे ते डोळ्यात कुठं कुठं लागल्या? इथं एका डोळ्याला आणि माझी मुलगी आहे आणि त्यांनी काय केलं, तिला ते काय म्हणतात की खूप घडीत म्हणतात माझा चुकून कुपूर लागला, घडीत म्हणतात ते कळा घालत नव्हती म्हणून तिला असं केलं आणि ते घडीत म्हणतात ते उतरताना तिला लोखंड लागले, इथं जे लागलं डोळ्याला ते लोखंड लागले म्हणतात। मग नक्की काय झालं असं? आणि आम्ही बाहेर होतो, आम्हाला चपाचपा हाणलेला ऐकायला पण येत होता। तर मला दम निघाला, असं उंचाळा हे लागलं कस तरी म्हणून मी पलीकडल्या रूममध्ये जाऊन बसले। जयवंत हॉस्पिटल यवत या ठिकाणी ॲडमिट होत्या। दिनांक 14 तारखेला दुपारी 3:30 वाजता त्यांची प्रसूती होत असताना तेथील डॉक्टर चैतन्य भट्ट यांनी सदर महिला ही मोठमोठ्याने ओरडत होती। ती जास्त त्या ठिकाणी डॉक्टरना शांत करण्यासाठी डॉक्टरनी तिला तोंडावर चापटाने आणि बुक्क्याने मारहाण केलेली होती। त्या मारहाणीमध्ये तिच्या डोळ्याच्या खाली काळ्या निळ्या जखमा झालेल्या होत्या। सदर महिलेने पोलीस स्टेशनला काल तिचे पती गोरख दळवी पोलीस स्टेशनला आले होते। त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणावरून डॉक्टर जयवंत हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशन येथून पोलिसांनी पूजा गोरख दळवी यांचा जबाब नोंदवला असता त्यांनी सदर डॉक्टरने प्रसूती होताना तोंडावर चापटाने आणि बुक्क्याने मारहाण केली आणि त्यामध्ये जखमी केल्याबाबत त्यांनी तक्रार दिलेली आहे। त्यावरून सदर डॉक्टर विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 323, 336, 337 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता बातमी आहे हिंगोलीतून सराफा व्यापाराच्या दुकानातून 75,000 रुपयांचं गंठण एका बुरखाधारी महिलेनं लंपास केल्याची घटना हिंगोली शहरात घडली आहे। हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। 15 ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। या महिलेने हातचलाखीने 75,000 रुपयांचं गंठण आपल्या कपड्यांमध्ये न कळत लपवलं आणि दुकानातून निघून गेली। महिला गेल्यानंतर एक गंठण कमी असल्याचा प्रकार कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यामध्ये सदर महिला ही चोरी करत असल्याचं दिसून आलं। या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सदर महिलेचा शोध पोलीस घेत आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। सराफा व्यापाराच्या दुकानातून 75,000 रुपयांचं गंठण चोरीला गेलंय, नेमका हा प्रकार काय? हिंगोली शहरामधील एक प्रसिद्ध दुकान आहे नागनाथ आप्पा सराफे यांचं। हे ज्वेलर्सचं दुकान मागील अनेक वर्षापासून या भागामध्ये चालतं। साधारणपणे 15 ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या दुकानामध्ये आली होती। सोने खरेदीचं तिनं त्या ठिकाणी असलेल्या सेल्समनला सांगितलं आणि त्यानुसार सेल्समनने आपल्या जवळ असलेला स्टॉक या समोर दाखवला। हा स्टॉक पाहत असताना हातचलाखी करत त्या महिलेने एक 75,000 रुपयांचं गंठण हातामध्ये घेतलं आणि बोलण्यामध्ये गुंतवून ते गंठण तिनं लंपास केलं। गंठण तिच्या हातामध्ये आल्याच्या नंतर काही वेळानं तिनं दुकान सोडलं, परंतु हा प्रकार त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सेल्समनच्या लक्षात आला नाही। महिला गेल्याच्या नंतर हा दागिने मोजून तेथे त्या ठिकाणी लावण्याच्या प्रयत्नात असताना त्याला असं लक्षात आलं की एक गंठण कमी आहे आणि त्यानंतर त्याने ते सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं। त्यामध्ये ती महिला ते गंठण उचलताना दिसली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला।
संबंधित सराफा व्यापारी असतील, त्या दुकानातील सेल्समन असतील, त्यांनी त्यानंतर पोलिसांना कळवलं आणि पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस त्या बुरखाधारी महिलेचा शोध घेत आहेत. नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर पिंपरी चिंचवडमध्ये एनसीबीचा कार्यकर्ता मेळावा सुरू आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलतायत. आपण थेट जाऊया. अमीन फरसान जगदीश शेट्टी कामगार संघटनेच्या वतीने ज्यांनी विचार मांडले ते श्री तरुण घोसाळे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींना, हे खरं आहे की मी बऱ्याच दिवसातून आज आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे. तसं मध्यंतरी एक दोनदा येऊन गेलो होतो, पण एका दुःखद कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो. आपले एक सहकारी दत्ता साने हे गेले. कोरोनाच्या त्या संकटात अनेकांना प्राण द्यावे लागले, त्याच्यामध्ये ते एक सहकारी होते. आणि त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांना भेटायला मी आलो आणि मला आठवत आहे की विलासराव लांडे या ठिकाणी आहेत. त्यांचे वडील विठोबा लांडे ते सुरुवातीच्या काळातले नगरसेवक होते. त्यांच्या जाण्याच्या नंतर सुद्धा मी आलो होतो. आणखीन 3-4 अत्यंत जवळचे सहकारी या ठिकाणी जे अनेक वर्ष आपल्यामध्ये काम करत होते ते गेले. त्या सगळ्यांचं स्मरण मला आज या ठिकाणी होत आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी अध्यक्षांनी केला की मी यायचं ठरवलं आणि त्याला काही कारणं होती. एक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं, लोकांचं सुखदुःख समजून घ्यावं, देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांचं सहकार्य नसलं तरी सामान्य माणसाची शक्ती संघटित करावी आणि त्यांची दुःख कमी करण्याच्यासाठी राज्यामध्ये भारत या ठिकाणी आघाडीचं जे सरकार आले त्यांच्या मदतीनं काही ओझं कमी करता येईल तर ते करण्याच्याबद्दलचा विचार करावा. या हेतूनं मी जिल्ह्यात जायचं ठरवलं आहे. 3-4 दिवसाच्या पूर्वी सोलापूरला जाऊन आलो. कामगारांशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो, समाजातल्या उपेक्षित समाजाच्या घटकांशी बोललो, महिलांशी बोललो, अनेक सुखदुःख जाणून घेतली. आणि त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये जिथं जाणं शक्य असेल त्या ठिकाणी जायचा निकाल मी घेतला. किती संकट येतात. आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला महागाईचा प्रश्न. रोजची वर्तमानपत्र वाचली की एक बातमी पक्की असते की पेट्रोलच्या किमती किती वाढल्या, डिझेलच्या किमती किती वाढल्या, गॅसच्या किमती किती वाढल्या आणि भगिनीचं जे संसार चालवायचं बजेट आहे ते किती प्रमाणात संकटात गेलं ही बातमी रोज बघायला मिळते.
आपल्या खासदारांनी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की मनमोहन सिंग असताना त्यांच्या मंत्रिमंडळावर सुजी होतो, दुनियेत पेट्रोलचे भाव वाढले आणि म्हणून नाईलाजाने काही भाव वाढवायला लागले, तर आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत त्या लोकांनी 10 दिवस पार्लमेंट काम करून दिलं नाही, बंद पाडलं. आता जगात किंमत वाढली म्हणून इथं वाढली हे कारण सांगायला होतं, पण जगात किंमत कमी झाली तरी इथं काही लाभ दिला नाही. इथं वाढत्याच किमती ठेवल्या. आणि आजची जर वर्तमानपत्र पाहिली तुम्ही, विशेषतः इंग्रजी पेपर, त्याच्यामध्ये देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा एक लेख आहे आणि त्या लेखात त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने पेट्रोलवर डिझेलवर जो कर बसवला आहे त्यातले 25% कर कमी केला तरीसुद्धा या वाढत्या महागाईला तोंड देण्याची परिस्थिती सामान्य नागरिकांची होईल. पण हे सरकार त्याबद्दलचा विचार करायला तयार नाही. आणि हे महागाईचं संकट हे समाजाच्या सगळ्या थरांना आहे. आत्ताच अजून युवराजांनी कामगारांचे प्रश्न मांडले. एक नवीन नीती देशात आणायला सुरुवात केली. अनेक वर्ष सत्ता आम्हाला लोकांच्या हातामध्ये होती, पण आम्ही कारखानदारी टिकेल कसं याचा विचार केला, कारखानदारी वाढेल कशी याचा विचार केला. आज काय होतंय, संकट येतात. मला आठवतंय की मी राज्यात काम करत असताना टेल्को बंद झालं होतं. एक कोणतरी अय्यर नावाचा कोणतरी नेता होता, अय्यर ना, नायर. आणि ही कंपनी बंद पडेल अशी स्थिती होती. जबरदस्त कंपनी, त्याला एक इतिहास आहे. मुंबईमध्ये गर्दी झाली. त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी ठरवलं की उद्योगाचं विकेंद्रीकरण करायचं आणि मग मुंबईचं जाऊन ठाण्याला वाघळे इस्टेटमध्ये कारखाने काढायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडला कारखाने काढायचे निकाल त्यांनी घेतले. आणि त्यांना ज्यावेळेस कळलं की टाटा ही वाहनं तयार करण्याचा कारखाना जमशेदपूरला नेत आहेत, त्यावेळी यशवंतराव चव्हाण स्वतः जयादी टाटांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की मी तुम्हाला हवी तशी जमीन देतो, सवलती देतो, तुम्ही पिंपरी चिंचवड किंवा अकुर्डीला या. आणि टाटा आले. तीच गोष्ट बजाज ऑटोची, तीच गोष्ट बजाज टेम्पोची, ही सवन कारखानदारी उभी करायचा निकाल घेतला, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला हिंदुस्थान अँटिबायोटिक्स. याचा फार वेगळा इतिहास आहे. महात्मा गांधी पुण्याला नगर रोडला एका बंगल्यामध्ये होते. त्यांच्या पत्नी कस्तुरबा या आजारी होत्या. कस्तुरबांना आजारपणातून बाहेर निघण्यासाठी एका विशिष्ट औषधाची गरज होती आणि ते औषध या देशात होत नव्हतं. आणि एक दिवशी कस्तुरबा यांचा मृत्यू झाला. जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू
गांधींना भेटायला गेले. गांधीजी अस्वस्थ होते. बोलताना त्यांनी एवढंच सांगितलं की वा गेली, पण या देशातल्या सामान्य माणसाला अशा रोगातून बाहेर पडण्यासाठी लागणारं औषध आपल्या देशामध्ये नाही, याचा फेरविचार आपण केला पाहिजे. जवाहरलाल नेहरूंनी तातडीने निकाल घेतला आणि त्यामधून हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा कारखाना त्या ठिकाणी उभा राहिला. आणि पेनिसिलिन हे सबंध देशाला पुरवायचं काम या फिलिपिनमधनं व्हायला लागले होते. आणि ही सगळी कारखानदारी उभी करावी, हाताला काम द्यावं, हे सूत्र पूर्वीच्या सरकारमध्ये होतं. कामगाराच्या अधिकाराचं जतन करावं, हे सूत्र त्याच्या पाठीमागचं होतं. आज काय आहे, कधीही कोणालाही कामावून काढण्याच्या संबंधी कायद्यात बदल केले जातात. कन्फर्म नाही, नोकरीमध्ये कन्फर्मेशन ही संकल्पना असता कामा नये, यासंबंधीचा समान विचार आज भाजपच्या दिल्लीच्या सरकारमध्ये आहे. आणि ही भूमिका 100% कामगार विरोधी आहे. आणि जे कामगारांच्या हिताचं रक्षण करत नाहीत, त्यांच्या विरोधी नीती घेते, त्या लोकांना सत्य बसायचा अधिकार नाही, हे आज नाही उद्या तुम्हाला मला सांगावं लागेल. आणि त्यासाठी जी महत्त्वाची शहरं या दृष्टीने अत्यंत दिशा देणारी आहेत, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड होऊ शकतं. आणि म्हणून कामगारांचा विचार या ठिकाणी करायचा. कारखानदारी वाढवायची आम्ही प्रयत्न करतो. राज्य होतं त्यावेळी केले. पुण्यामध्ये जास्त कारखानदारी वाढू नये असं माझं मत होतं. आणि त्याचं कारण विकेंद्रित स्वरूपामध्ये विकास झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही लोकांनी काही निकाल घेतले. मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना घेतले की नवीन कारखाना काढायचा असेल तर रांजणगावला जागा देतो म्हणजे. आज रांजणगाव हे एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र झालं. चाकण महत्त्वाचं औद्योगिक केंद्र झालं. पारनेर महत्त्वाचं औद्योगिक. तर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार बोलतायत याविषयी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा सुरू आहे आणि त्या ठिकाणी शरद पवार त्या मेळाव्याला संबोधित करतायत. 1 लाखाच्या पेक्षा सुद्धा जास्त तरुणी ICCमध्ये काम करतात. असंच काम या ठिकाणी करावं म्हणून आझमबाई फानसरे, संघटनेचे अध्यक्ष संजोग, विलासराव लांडे हे सगळे माझ्या घरी आज असता आले होते. आणि त्यांनी मला सांगितलं इथं कुठेही जमीन मिळायची शक्यता आहे. म्हणजे आपण ICC काढू, किती लोकांना काम मिळेल. मगच पक्षाचे सतीश मगर यांना फोन केला. तर पिंपरीमध्ये शरद पवार बोलत होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे. पेट्रोल डिझेल गॅसचे दर कमी करा अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली. यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18. पवार बोलतात. आदिवासी भटके या सगळ्या घटकांनी या सगळ्या कामामध्ये देशावर भाजपच्या मार्फत जे एक संकट आलेले आहे, त्या संकटातून देशाची मुक्तता करायची आहे. ते काम आपल्याला करायचे. पिंपरी चिंचवड याचा चेहरा बदलण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं, आज त्यांच्या हातामध्ये सत्ता नसेल, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी सत्तेचा पूर्ण गैरवापर या ठिकाणी केला. याच्यात चवीदार गोष्टी घराघरातून ऐकायला मिळत आहेत. आणि म्हणून या शहराचं भवितव्य घडवणारे त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा या शहराचं नेतृत्व, या शहराचा अधिकार हा देण्याची कामगिरी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. आणि या शहरामध्ये एक प्रकारची लूट करण्याचं काम जे करतायत
त्यांना खड्यासारखं आपण बाजूला केलं पाहिजे, हेच मला आग्रह तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि तुम्ही त्याचा विचार कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद साहेब. यानंतर साहेबांचा थोपटे कुटुंबीय वतीने सन्मान होत आहे. माजी नगरसेवक कैलासराव थोपटे, मराठवाडा संघाचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पिंपरीमध्ये बोलत होते. कार्यकारी मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी ते संवाद साधत होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलंय असं देखील ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे. दरवाढीवरून पवारांनी केंद्रावर टीका केली आहे, केंद्रावर निशाणा साधलेला आहे आणि सोबतच कोविडमुळे गेलेल्या जुन्या सहकार्यांची आठवण येत म्हणत त्यांनी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.